मी भूषण विलास शिंदे। मी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आले आहोत। आपण महाराष्ट्र शासनाने चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री आहेत, त्यांनी घरकुलांसाठी रेती उपलब्ध झाली पाहिजे, सरकारी कामांसाठी रेती उपलब्ध झाली पाहिजे, याच्यासाठी वाळूघाट मंजूर केलेला आहे। तर मायजी येथील वाळूघाट हा 5व्या महिन्यात चालू झाला, परंतु त्या वाळूघाटावर महाराष्ट्र शासनाचा वाळूघाट डेपो असताना तिथे रात्रंदिवस रोजची 2000 ब्रास 3000 ब्रास 10 टायर गाड्या 16 टायर गाड्या 12 टायर गाड्यांमध्ये धुळे, नाशिक, जळगाव इथं कुणाच्या आशीर्वादाने येत आहेत आणि ते सांगतात आम्ही अधिकाऱ्यांना 5 लाख दिलेत, पाचोरा तहसीलदारांना 5 लाख दिलेत, एरोंडल तहसीलदारांना 2 लाख रुपये दिलेत आणि त्यांचे एका गाडीचे ते 95,000 रुपये हप्ता घेतात आणि अवैधपणे कुठली ETP नाही, कुठलं रॉयल्टी नाही, कुठलं काही नसताना तिथे रोजच्या 100 ते 150 गाड्या अवैधपणे वाळू उपसा करत असतात। अनेक वेळा गावकऱ्यांनी तक्रार करून कमीत आपलं मायजी गाव असेल, नंतर आपलं लास गाव असेल, वरसाडा असेल, डोकलखेडा असेल, असे अनेक गावांचा त्या वाळू उपशावर विरोध असताना व ठेका मंजूर झाला मायजीला आणि डेपो निर्मिती झाली हनुमानखेड्याला। असं चालत नाही। ती जी ठेक्याची प्रोसिजर झालेली आहे, ठेका जेव्हा दिला गेला आरंभ आदेश, तो ठेका सविस्तर चुकीचा आहे आणि चुकीच्या माध्यमातून फक्त पैशाच्या जोरावर आणि राजकीय पुढाऱ्यांच्या जोरावर हा ठेका दिलेला गेलेला आहे आणि ते सांगतात या आमदाराला 15 लाख दिले आहेत, त्या आमदाराला 10 लाख दिले आहेत। या वाळू माफियांचा जर कधी 8 दिवसाच्या आत हनुमानखेडा येथील सीम येथील वाळू डेपो 8 दिवसाच्या आत बंद न झाल्यास आम्ही मंत्रालयाच्या समोर जिल्हाधिकारी जळगाव येथील कार्यालयासमोर गावकऱ्यांसह आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। याच्या मागे कोणते पुढारी आहेत, कोणते मोठे माडू माफिया आहेत आणि ते गाववाले तक्रार द्यायला गेले की ते जनतेला धाक दाखवतात, तुला मारून टाकू, तुला असं करू, तुला तसं करू, आम्ही अधिकाऱ्यांना खिशात घेऊन फिरतो, अशी जी भाषा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अजित पवार गटाचा, एरोंडलचा या भागवत पाटील नामकावर तात्काळ मोकाअंतर्गत कारवाई करा आणि संपूर्ण ठेका हा महाराष्ट्र शासनाचा असताना या ठेक्यावर 2 नंबरमध्ये रात्रीच्या वेळेस कशा गाड्या बिन ETPच्या भरल्या जातात याचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि 8 दिवसात येत्या पुढच्या सोमवारपर्यंत या ठेका कायमस्वरूपी चौकशी करून जिल्हाधिकारी साहेबांनी जर बंद नाही केला तर येणाऱ्या 8 दिवसाच्या आत आम्ही मंत्रालयासमोर गावकरींसह आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। याची संपूर्ण होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी भूषण विलास शिंदे। भूषण विलास शिंदे ग्रामस्थ आहे, आमचे नातेवाईक आहेत तिथं, त्यांना दमबाजी करतात, ते घाबरतात, गरीब लोक आहेत ते। नरेश पाटील जे मायजीचे सरपंच आहेत ते माझे नातेवाईक आहेत, ते गरीब लोक आहेत, त्यांना मारून टाकू, तोडून टाकू अशी भागवत पाटील बोलतो। अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष, याच्यावर अनेक वाळूच्या केसेस आहेत, अनेक 307 दाखल आहे। याच्यावर सर्वसामान्याचं जर शेतीमध्ये ट्रॅक्टर पकडलं गेलं तर 1,35,000 रुपये गरीबाला लगेच दंड होतो, परंतु एवढा रात्रंदिवस वाळू माफियांचा धुमाकूळ जर या हनुमंतखेडा सीममध्ये चालू आहे, हा कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे याचा देखील शोध झाला पाहिजे, एवढं बोलतो माझे 2 शब्द।